नमस्कार मित्रांनो. मी काय कारणानं व्हिडिओ टाकू शकलो नव्हतो. जरा घरगुती प्रॉब्लेम होता, त्यामुळे व्हिडिओ टाकू शकलो नव्हतो मी. पण आपल्यासाठी परत एकदा एक चांगले व्हिडिओ मी इलेक्ट्रिकचे आपल्यासाठी घेऊन येणार आहे. नक्कीच त्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. आता एक मी तुम्हाला सिच्युएशन दाखवतो. काय आहे, मी एका ठिकाणी LTची तार तुटली होती, ती जोडली. जंप गाठलेत नाही का. तर सिच्युएशन काय आहे, आता माझा माणूस वर चढला आहे हे करायला, जंप घालायला. तर इथं सिच्युएशन काय माहिती आहे का, तुम्हाला जर पाठीमागं तुम्ही बघितलं तर इथे बिसूच आहे आमचा एजीचा. ह्याच्या खाली आणि ती वरून गेलं ते गावठाण आहे. परत खाली एजीचं 11 KV गावठाण आणि त्याच्या खाली एलटी आहे. पण ते अंतर अगदी जवळ आहे. तर अशा वेळेला फार धोका असतो ना का काम करताना. मी तुम्हाला बॅक कॅमेरा चालू करून दाखवतो की नक्की काय विषय आहे इथं. आता बघा, हा माणूस माझा इथं काम करतोय आणि हा बिसूच आहे. तर हा एजीचा बिसूच आहे, जी मधनं लाईन गेल्या 11 KV इकडल्या साईडला. आणि जे वरून आले ते वरून 11 KVचं आहे, फक्त तो गावठाण फिटर आहे नाही का. हे बघा इकडून दाखवतो मी तुम्हाला. हे गावठाण फिटर आहे वरून आलेला असा. इथं क्रॉस झाला आहे बरोबर. तिथं बघा अंतर किती कमी आहे. आणि त्याच्या ह्या दोन्हीच्या खाली 11 KVच्या जी ही माझी LT आहे आत्ता, एजीची LT. त्याच्या तारा ह्या पुढं तुटल्या होत्या, त्या आम्ही आता जोडल्यात. तर अशा वेळेला मित्रांनो, दोन्ही फिडर बंद करून अर्थिंग केल्याशिवाय काम करता येत नाही का. हे एवढं अंतर जवळ असल्यामुळं आपल्याला इथं अर्थिंग करणं खूप गरजेचं आहे. आम्ही अर्थिंग करून काम करतोय. मागं शॉर्ट केलं आम्ही, दोन्ही फिडर बंद करून घेतलेत, हा पण आणि वरचा पण. आणि तेव्हा आम्ही काम करतोय 11 KV डबल लाईन. तर 100% बंद झाल्याची खात्री करायची, परमिट घ्यायचं आणि अर्थिंग केल्याशिवाय अजिबात काम करायचं नाही. नाहीतर काय वेळेला LT आहे, वर आहे HT, काय होते त्याला, म्हणून आपण काम करायला जातो. तर अशा वेळेला जास्त अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळं दोन्ही फिडर बंद करून आम्ही LTचंही शॉर्ट केलं सगळी आणि त्याच्यानंतर आम्ही तार जोडायला लागलो. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला फॉलो नक्की करा.